हॅलो एव्हरीवन, मी जयमाला ब्युटी आर्टिस्ट. तर मी मुंबईच्या एक्सपोला जाण्यासाठी रेडी झाले आणि मी पोहोचली स्टेशनला. तर स्टेशनला माझ्या फ्रेंड सर्व येऊन गेलेले होते आणि त्यानंतर आम्ही गाडीत बसले. गाडीत बसल्यानंतर आम्ही बसल्या बसल्या मस्त रील शूट करायला घेतली. तर मध्ये मध्ये आम्ही साईडला झाले, कारण का ते विकणारे दादा वगैरे जात होते. तर परत आम्ही त्याच जागेवरती आले आणि आमचं आधी ठरलेलं होतं कसं कंटेंट घ्यायचं, कोणतं सॉन्ग घ्यायचं, त्या पद्धतीने आम्ही रील शूट करत होते. फायनली रील झाली आणि त्यानंतर आम्ही जेवणाला बसले. प्रत्येकाने वेगवेगळी डिश आणली होती. मस्त भारी वाटत होतं सगळ्यांच्या हाताची टेस्ट करायला. आणि त्यानंतर सर्व डब्बा वगैरे शेअर झाल्यानंतर आम्ही बसले गप्पा करायला. आणि गप्पा करत असताना ह्या तिघंजणी खूप जास्त कॉमेडी करत होत्या आणि खूप हसवत पण होत्या. जर का मी यांचा रिअल ऑडिओ घेतला असताना तुम्ही खूप हसले असते. बाकीच्या डब्यातले म्हणजे बाकीचे जे येणारे जाणारे लोक आहेत ते सुद्धा त्यांच्याकडे बघून खूप हसत होते, तरी यांना काहीही फरक वाटत नव्हता. त्यानंतर सर्वांनी लाईट बंद केले तरी आमच्या गप्पा चालूच होत्या, कारण आम्हाला काही टेन्शन नव्हतं. कारण तिथं जाऊन आम्हाला फक्त बघायचं होतं, शिकायचं होतं. त्यानंतर आम्ही पॅकिंग वगैरे केली आणि मुंबईच्या स्टेशनला पोहोचले, कारण आम्हाला इथून जायचं होतं रूमवरती. तर बेसिकली आम्ही खूप जास्त थकलेले होते, कारण आम्हाला RAC सीट भेटलेलं होतं. त्यामुळे आमचं व्यवस्थित झोप वगैरे झालेली नव्हती. सर्वांचे चेहरे असे मस्त ओढले गेलेले होते. तर रूमवरती आम्ही पोहोचले आणि तुम्ही माझा नेक्स्ट व्लॉग बघा. आम्ही कुठं गेले, कसे गेले, कोणते आर्टिस्ट बघितले. थँक्यू.